मुंबई, पुणे, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सोसायट्यांमध्ये अखेर आनंदाची बातमी आहे। तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे। राज्य सरकारनं गृहनिर्माण संस्थांसाठी असा काही गेम चेंजर निर्णय घेतलाय ज्यानं जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग सुसाट होणार आहे। सरकारने नेमका काय निर्णय घेतलाय पाहूया। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्रातील सुमारे 1.25 लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नियमावलीत सरकारनं ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या नवीन नियमांना मंजुरी दिली आहे। यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे आता इमारतींच्या पुनर्विकासासाठी 70 किंवा 80% नाही तर फक्त 51% सदस्यांची सहमती पुरेशी ठरणार आहे। त्यामुळे अंतर्गत वाद मिटून रखडलेले प्रकल्प वेगाने मार्गी लागतील। बिल्डरांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी विकासक निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं बंधनकारक करण्यात आलंय। इतकंच नाही तर सोसायट्यांना त्यांच्या जमिनीच्या मूल्याच्या तब्बल 10 पट कर्ज घेता येणार आहे। या नवीन नियमांमध्ये सोसायट्यांचा कारभार पूर्णपणे डिजिटल होणार आहे। ऑनलाईन एजीएम आणि डिजिटल मतदानाला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे परदेशात राहणारे सदस्यही निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ शकतील। फ्लॅट धारकांच्या मृत्यूनंतर वारसांचे नाव लावताना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तींना तात्पुरते सभासदत्व देण्याची सोपी तरतूद यात आहे। आर्थिक अफरातफर रोखण्यासाठी सिंकिंग फंड आणि दुरुस्ती निधी स्वतंत्र बँक खात्यात ठेवणं बंधनकारक असेल। थकबाकीदार सदस्यांवरील व्याजदर कमी करून दिलासाही देण्यात आलाय। बिल्डरांच्या मनमानीला आणि सोसायटीतील अंतर्गत राजकारणाला चाप लावण्यासाठी हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे। मात्र 51% नियमांचा गैरवापर होऊन अल्पसंख्याक सदस्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल। या नव्या नियमांमुळे गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकता वाढून सर्वसामान्य फ्लॅट धारकाला मोठा न्याय मिळालाय। तसंच तुमच्या सोसायटीचा चेहरा मोहराही बदलणार आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा। धन्यवाद।